थैंक यू बेटा, थैंक यू। स्वामी श्री अमन आलं का रे? अमन समजते का तुला? अरे मी सर सर मी रोज झालं का? बघा आता लक्ष द्या, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे तो असेल. आता लक्ष द्या बघा, हा असं द्या, कमेंटवर लक्ष देऊ नका, बोलणारे बोलत असतात बरोबर आहे. आपण आपला अभ्यास करू. यस, आपण आपला पुढचा पॉइंट बघू. बघा लक्ष द्या, त्याच्यानंतर आपल्याला बघायचे बाळांनो, तर तो लक्ष द्या, ह्रस्व व दीर्घ, ह्रस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ वेगळे होऊ शकतात. ह्रस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ वेगळे होऊ शकतात. आता मला सांगा, हा प्रश्न टॅक्स असिस्टंटला विचारला होता. आता मला सांगा, ह्रस्व वेलांटी व दीर्घ वेलांटी, ह्रस्व वेलांटी व दीर्घ वेलांटी यातील फरक, किंवा असं सांगता येतं बाळांनो, ह्रस्व वेलांटी, ह्रस्व व दीर्घ, ह्रस्व किंवा दीर्घ वेलांटी व ह्रस्व किंवा दीर्घ उकार यातील फरक, ह्रस्व व दीर्घ उकार यातील फरक. बघा बाळांनो, उकार यातील फरक. आता सगळेजण पुन्हा लक्ष द्या. आता बघा काय सांगायचे मला, लक्ष द्या. आता हाच प्रश्न एक विचारलेला होता, त्याचं सांगतो बघा. ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 यापैकी नाही दोन्ही. आता मला सांगा, आता खूप कन्फ्युजन का होतं, इकडे लक्ष द्या. दोन्ही, इथं सधन असेल आणि इथं काय असेल, श्रीमंत. इथं सधन असेल आणि इथं काय असेल, गरीब असेल बरोबर आहे. आता मला सांगा बाळांनो, इकडे लक्ष द्या. ऑप्शन दिले. क्वेश्चन बघा, दिन या शब्दाची वेलांटी बदलल्यास, दिन या, बघा प्रश्न हाच विचारला 2019 ला. दिन या शब्दाची, बघा बाळांनो, दिन या शब्दाची वेलांटी बदलल्यास, दिन या शब्दाची वेलांटी बदलल्यास, काय रे, वेलांटी बदलल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मला कमेंट मध्ये उत्तर द्या बाळांनो. तयार होणाऱ्या शब्दाचा
बघा तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी 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 शब्द